इकडे नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण सध्या चांगलंच गाजते ते म्हणजे धर्मांतर आणि अत्याचाराचं प्रकरण। बहुराष्ट्रीय कंपनीच्या एचआरला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। कंपनीच्या एचआरची आता दुसरी पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि एचआरला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे। तर फरार आरोपींच्या मागावर पोलीस पथकं आहेत। फरार आरोपीनं लॅपटॉप आणि महत्त्वाचा मोबाईल डेटा हा नष्ट केल्याचा पोलिसांचा संशय। तेव्हा फरार आरोपीच पीडित महिला कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचा पेहराव आणि आचरणाचं ट्रेनिंग देत असल्याची माहिती आहे। तर फरार आरोपीच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा आता उलगडा होण्याची शक्यता आहे। पुढे नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीतल्या महिला सहकार्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आणखी काही महत्त्वाची बातमी। तर धर्मांतर प्रयत्न प्रकरणामध्ये पोलिसांनी आता नाशिकमधल्या एका रिसॉर्टमध्ये चौकशी सुरू केलेली आहे आणि तिथलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले आहे। एसआयटीनं तिथं पंचनामा केलाय। तर तपासाच्या अनुषंगानं महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे। या प्रकरणामध्ये संशयित आरोपींचं नाशिकमधल्या काही विशिष्ट रिसॉर्टमध्ये नेहमी येणं जाणं असायचं। तिथं नेऊन या पीडितेवर अत्याचार तसंच धार्मिक भावना देखील दुखावण्यात आल्याचा संशय। याबाबतचे महत्त्वाचे अपडेट आता तपासणीमध्ये एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। याशिवाय कंपनीतील लॉबी तसंच पॅन्ट्रीची देखील तपासणी करून फॉरेन्सिक पुरावे तपास पथकानं आता ताब्यात घेतलेले आहेत। तर या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी जाऊया। नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिकमधल्या धर्मांतर आणि महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स येतात। एकतर एचआरची आज पोलीस कोठडी संपते, कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय नेमकं या संदर्भातले आणखी अपडेट्स येतात? नक्कीच ज्यावेळी हा सगळा गुन्हा घडलेला होता त्यानंतर पोलिसांनी याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे आणि देवळी कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। या गुन्ह्यामध्ये 8 महिलांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार करण्यात आलेले होते आणि या अत्याचाराच्या वेळी जी महिला एचआर होती अश्विनी चैनानी, हिला पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। हिला 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये करण्यात आलेलं होतं। हिची 2 दिवसापूर्वी पोलीस कोठडी संपली होती। यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा या चौकशीसाठी या एचआरची पोलीस कोठडी मागितलेली होती। नंतर माननीय न्यायालयाने या विनंतीला मान्य करून 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आज ती पोलीस कोठडी संपणार आहे। आज दुपारच्या सुमारास ह्या एचआरला जी अश्विनी चैनानी जिचं नाव आहे तिला आज कोर्टात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि याबाबत नेमकी कुठकुठल्या तपासामध्ये तिने सहकार्य केलेलं आहे, कुठकुठल्या बाबी तिने एसआयटी समोर सांगितलेल्या आहे याबाबत न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे। तर दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर येते। एसआयटीचं जे पथक आहे ते आता वेगवान पद्धतीने या धर्मांतराच्या प्रकरणावरती तपास करताना पाहायला मिळतंय। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरतील काही रिसॉर्ट आहे, या ठिकाणी ह्या महिलांचं नेहमी येणं जाणं असल्याचं समोर येत आहे। या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने बोलवत हे जे संशयित जे 6 आरोपी आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत हे धर्मांतराच्या बाबतीत त्याचबरोबर ती लैंगिक अत्याचाराबाबतीत हे काही भुलवत या सगळ्या महिलांना या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने घेऊन जात असल्याची माहिती समोर येते आणि याबाबत आता एसआयटीच्या तपासाची चक्र फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या रिसॉर्टमध्ये या महिला गेलेल्या होत्या त्या रिसॉर्टचे सीसीटीव्ही असतील, त्याचबरोबर तिथले काही महत्त्वाची जे कागदपत्र आहेत ती सगळी हस्तगत केल्याचं समोर येत आहेत। तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपनीमध्ये ही सगळी घटना घडलेली होती त्या ठिकाणचे लॉबीचे कागदपत्र असतील, त्याचबरोबर ती फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी दाखल झालेली होती। अगदी, त्यामुळे आज आता या तपासामध्ये काय नेमकं पुढे येते, कोर्टामध्ये काय घडामोडी या बाबतीत घडतात यावर लक्ष ठेवून राहा। सागर, आपण आणखी सविस्तर चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते।